बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्याचार विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निषेध करण्यात आला। नागपूरच्या व्हरायटी चौकात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निषेध नोंदवत बांगलादेशच्या झेंड्याला जोडे मारण्यात आले। मावळमध्ये हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात यावेळी निषेध करण्यात आला। या रॅलीत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले। त्याचबरोबर बांगलादेशचा ध्वज जाळून तीव्र निषेध करण्यात आला। नागपुरात मुस्लिम समाजाकडून बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली। ताजबाग परिसरात रॅली काढण्यात आली। भारतीय मुस्लिम समाज बांगलादेशी हिंदूंच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचं मुस्लिम समाजानं म्हटलंय। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात माणगावात आंदोलन करण्यात आले। माणगावमध्ये मानवी साखळी काढून मोर्चा काढण्यात आला। मोर्चाला माणगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय अत्यंत निंदनीय असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं। बेळगावात एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। महाराष्ट्र एकीकरण समितीनं आयोजित केलेल्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली आहे। बेळगावात कर्नाटक सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप एकीकरण समितीच्या नेत्यांनी केला। सकाळपासून नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं। कोल्हापूरमधून बेळगावकडे जाणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नेत्यांना कर्नाटकात पोलिसांनी अडवलं होतं। दूधगंगा नदीवरील पुलावर त्यांना अडवण्यात आलं। त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी ईव्हीएमची प्रतिकात्मक होळी केली। तसंच ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशी घोषणाबाजी केली। दरम्यान मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते। पुण्यातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार विधानसभा निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत। ईव्हीएमबाबत निर्माण झालेल्या संशयाबरोबरच निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत उमेदवार पुराव्यानिशी तक्रार दाखल करणार आहेत। पुणे जिल्ह्यातील एकूण 11 पराभूत उमेदवार याचिका दाखल करणार आहेत। धुळ्यातील बोरवेल नरडाणा या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी संपादित क्षेत्रात शेतकऱ्यांनी पेरणी न करण्याचे आदेश शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले। सूचना देऊनही अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यामुळे आता वाद निर्माण झालाय। दरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला। सातारा जिल्ह्यातील कारखाने महिनाभरापासून सुरू झालेत, मात्र अजूनही ऊसाचा दर निश्चित झालेला नाहीये। त्यामुळे पुसेगाव इथं उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक अडवून आंदोलन केलंय। ऊसाला किमान 5,000 रुपये भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। सांगलीच्या वारणा नदीत मगरीसह मृत माशाचा खच पडलाय। नदीपात्रात रासायनिक पाणी सोडल्यामुळे मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। त्यामुळे नदीकाठी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। दूध गावासह आसपासच्या गावात नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले। महायुती सरकारला मावळातील तरुणांनी उंच भरारीच्या शुभेच्छा दिल्यात। 11 पॅराग्लायडर्सनं 700 फूट उंचीवरून अभिनंदनाचे बॅनर झळकावले। विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या तरुणांनी महायुती सरकारचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं। या बॅनर्समध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह संभाव्य मंत्र्यांचे फोटो झळकले। पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद असणारे नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र भामा, आसखेड, वारजे, एसएनडीटी यासह इतरही ठिकाणी स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत। त्यामुळे 12 डिसेंबरला पुणे शहरातील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। नाशिकमध्ये राष्ट्र सेविका समितीच्या वतीनं सेविकांच्या पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाषिक मंडळाच्या भगिनींच्या हस्ते ध्वजपूजन करून संचलनाची सुरुवात करण्यात आली। शहर संचलनाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण मार्गावर रांगोळीही काढण्यात आली। बीडमध्ये स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचं धान्य वितरण होतंय, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत। ग्रामस्थांनी थेट तहसील कार्यालयाबाहेर निकृष्ट दर्जाच्या तांदळाची खिचडी शिजवून तहसीलदारांना भेट दिली। दरम्यान दक्षता कमिटीमार्फत यात सुधारणा करू असं आश्वासन तहसीलदारांनी दिलेलं आहे। धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गाची अवस्था बिकट झाली, त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती। यासाठी या महामार्गाच्या दुरुस्तीचं काम तात्काळ करावं अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे।
धाराशिवमध्ये शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील गांधी विद्या मंदिर येथील 31 विद्यार्थ्यांना उलट्याचा त्रास झाल्यानं एकच खळबळ उडाली. रक्तवाढीच्या गोळ्या दिल्यानंतर हा त्रास जाणवू लागल्यानं विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागानं सदर प्रकाराची दखल घेतली असून तपास सुरू आहे. आरोग्य विभागानं विद्यार्थ्यांचं रक्त आणि लघवीचे नमुने घेण्यात आले.